तुम्हाला पण फिगर ऑफ स्पीच सोडवता येत नाही का? सर आम्ही खूप अभ्यास करतो, पण आम्हाला फिगर ऑफ स्पीच समजत नाही. फिगर ऑफ स्पीच कसं सोडवायचं, ते कसं आयडेंटिफाय करायचं? तर मी आज तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. 10वी आणि 12वीच्या बोर्डामध्ये जे फिगर ऑफ स्पीच विचारलं जातं सर्वात जास्त, ते इम्पॉर्टंट फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला लिहून देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये फुल नॉलेज भेटणार आहे. मग आता अगोदर आपण समजून घेऊ फिगर ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय असतं. जसं आता फिगर ऑफ स्पीच बघा, तुम्ही मार्केटमध्ये जातात आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा भाजीपाला किती मस्तपैकी सजवलेला असतो, किंवा कोणाच्या घरात गेला असेल भाजीपाला फ्रीजमध्ये खूप चांगला पण सजवलेला असतो. जेव्हा एखादी सजावट असते त्याला म्हणतात फिगर ऑफ स्पीच. किंवा मार्केटमध्ये किंवा कोणाच्या घरामध्ये फल फ्रूट बघा एकदम मस्त डिझाईनने सजवलेलं असतं है ना, त्याला म्हणतात फिगर ऑफ स्पीच. किंवा जेवण अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं असतं, चांगल्या पद्धतीने मस्त त्याला डिझाईन किंवा एखादी प्लेटा असतात, त्या प्लेटांना मस्तपैकी काय करतात डिझाईन केलेली असते, आणि ते डिझाईन केलेले असतात ते प्लेट आपल्याला काय असतात अट्रॅक्टिव्ह वाटतात. तसं लग्नामध्ये बघा सर्वात अलग कोण असतं, नवरदेव आणि नवरी. नवरीला अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं असतं, त्या दिवशी नवरी अतिशय सुंदर दिसते, त्यालाच म्हणतात अलंकार. मग अलंकार जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगतात, काहीतरी वेगळ्या पद्धतीने, तेव्हा फिगर ऑफ स्पीचचा वापर होतो. जसं आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जसं तुम्ही एका व्यक्तीला म्हणतात, अरे बाबा काल तर तू खूप रागावत होता, हे झालं नॉर्मल वाक्य, बरोबर आहे. आणि मला दुसऱ्या पद्धतीने बोलत असेल, बाबा तो तो काल आग ओकत होता, हे आग ओकणे ह्यालाच म्हणतात फिगर ऑफ स्पीच. जसं आता फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती खूप खातोय आणि तुम्ही त्याला म्हणतात की अरे तो खूप खात आहे, हा, पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बोलायचं असेल, अरे तो पुरं दुकान खाऊन जाईल, यालाच म्हणतात फिगर ऑफ स्पीच. मग आज आपण इम्पॉर्टंट घेणार, जे 10वी आणि 12वीच्या बोर्डामध्ये विचारलं जातं ते इम्पॉर्टंट मी फिगर ऑफ स्पीच घेणार आहे. त्याच्यातला पहिला बघा सिमिली. ओके, सिमिली म्हणजे काय, उपमा. ते मराठी काय लक्षात ठेवू नका, फक्त सिमिली म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एका व्यक्तीची तुलना दुसऱ्याशी करतात, कंपॅरिझन करतात, जेव्हा कंपॅरिझन करतात ना तेव्हा ते सिमिली होऊन जातं. जसं मी वाघासारखा आहे ना, किंवा मी वाघासारखा लढलो, मी माशासारखा होतो. जेव्हा असं काहीतरी तुलना करतो ना, कंपॅरिझन करतो, तेव्हा त्याला म्हणतात सिमिली. आणि सिमिलीमध्ये जास्त करून काय येतं, ऍज आणि लाईक येतं. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, ही इज ऍज ब्रेव ऍज लॉयन. आता बघा कोणाशी तुलना केली, ही आणि लॉयनची तुलना केली, त्याची लॉयनशी तुलना केली, बघ इथं ऍज आलाय ना, जो ऍज आला तर सिमिली असं. दुसरं वाक्य बघा, शी इज ऍज इनोसेंट ऍज अ चाइल्ड. तिची तुलना कोणाशी केली, एका चाइल्डशी केलेली आहे. आणि इथं बघा ऍज आले, जसं मी तुम्हाला आता मगाशी बोललो की ऍज आला तर त्याला सिमिली समजायचं. इनोसेंट म्हणजे काय, निष्पाप, निरागस, ज्याला आपण म्हणतो ती मुलासारखी निरागस आहे. तिसरं वाक्य बघा, ही रन्स लाईक द वाइंड. वाइंड म्हणजे वारा, तो वाऱ्यासारखा धावतो. आता मला सांगा कोणाशी कंपॅरिझन केली, वाइंड आणि ही. इथं बघा लाईक आलाय, दिसतं तुम्हाला लाईक. सेम बघा, हर फेस सायन्स लाईक द मून. सायन्स म्हणजे काही चमकणे, ते चेहरा. जेव्हा आपण काहीतरी विशेषता सांगतो, काहीतरी अलग पद्धतीने सांगतो, तेव्हा तो फिगर ऑफ स्पीच होतो. आणि सिमिलीचा अर्थ मी तुम्हाला काढलो, एका व्यक्तीची तुलना दुसऱ्याशी करणे. मला वाटतं तुम्हाला सिमिली समजला. ओके, मी फास्ट घेईल, जास्त वेळ नाही घेणार. आता आपण दुसरा फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत. आता आपण दुसरा फिगर ऑफ स्पीच पाहणार आहे, मेटाफोर. ओके, मेटाफोर म्हणजे काय, डायरेक्ट कंपॅरिझन, थेट कंपॅरिझन. जसं मी सिंह आहे, मी सिंहासारखा आहे असं नाही आहे. सिमिली मध्ये काय होतं, सिंहासारखा, इथं काय, मी सिंह आहे. किंवा मी आता इथं बघा, लाईफ इज जर्नी. जसं तुम्ही गाणं ऐकलंय ना, जिंदगी एक सफर है सुवाना, तुम्ही गाणं ऐकले बघा. आयुष्याची तुलना फक्त डायरेक्ट तुलना केली, सारखी नाही म्हटलंय. असं नाही म्हटलंय की लाईफ प्रवासारखी आहे, जर ऍज आला असता तो सिमिली होता. इथं डायरेक्ट तुलना केली आहे. म्हणून बघा लाईफ इज अ जर्नी, जीवन काय प्रवास आहे. दुसरं बघा, टाइम इज मनी. टाइम आणि मनी काय, पैसा मूल्यवान आहे, असं थोडं म्हटलंय की टाइम इज लाईक मनी, असं तर काही वापरलं नाही. म्हणजे काय, डायरेक्ट कंपॅरिझन दिली तर तुम्हाला काय करायचंय, मेटाफोरचा वापर करायचा आहे. दुसरं बघा, द क्लासरूम वॉज अ झू. इथं बघा झू सारखा होता किंवा प्राणी संग्रहालयासारखा असं नाही म्हटलंय, डायरेक्ट प्राणी संग्रहालय हे वो. तेव्हा तुम्ही जर डायरेक्ट कंपॅरिझन करता तर तुम्हाला मेटाफोरचा वापर करायचा आहे. पुढचं बघा, बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड. पुस्तक आपलं सर्वात चांगलं मित्र आहे, असं तर म्हटलं नाही आपण,
पुस्तक आपल्या मित्रांसारखे आहे असं तर म्हटलं नाही. डायरेक्ट कंपॅरिझन, जर डायरेक्ट कंपॅरिझन असेल तर तुम्हाला मेटाफोरचा वापर करायचा आहे. आणि सिमिलेमध्ये काय होतं, एकाची तुलना दुसऱ्याशी केलेली असते तेव्हा तो सिमिले असतो आणि मेटाफोर म्हणजे डायरेक्ट कंपॅरिझन. मला वाटतं मेटाफोर समजलं. आपण नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच बघू. आपण बघा पर्सॉनिफिकेशन आता बघणार आहे. बघा 10वीच्या बोर्डामध्ये सर्वात जास्त जर कोणतं फिगर ऑफ स्पीच विचारलं जातं ना, तर बघा पहिलं असतं अलिट्रेशन, मेटाफोर, ओके, सिमिली आणि रिपिटिशन. हे जास्त प्रमाणात 10वी बोर्डामध्ये विचारलं जातं. तर पण मी तुम्हाला सर्वात महत्वाचे जे काही फिगर ऑफ स्पीच असतील ते मी फिगर ऑफ स्पीच महत्वाचे घेणार आहे. तर बघा नेक्स्ट काय, पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय, जे एक निर्जीव वस्तू असेल किंवा नॉन लिव्हिंग थिंग जी असेल ती एक माणसासारखं वागते. जर माणसासारखं, जसं आता फॉर एक्झाम्पल पेन माझ्याशी बोलला, पेन कधी बोलतो का, पण बोलतोय माझ्याशी. जेव्हा एक इमॅजिनेशन करतोय, जसा पंखा मला काहीतरी सांगत आहे, ओके. जेव्हा नॉन लिव्हिंग वस्तू माणसासारखी वागते, दाखवायचे मला माणसासारखी दाखवायची असेल तेव्हा पर्सॉनिफिकेशन करायचं. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, मुंबई नेव्हर स्लीप्स. मला सांगा, स्लीप कोण करतो? आपण करतो, व्यक्ती करतो, किंवा एखादी प्राणी असेल जिवंत जो व्यक्ती असतो तो करतो. पण इथे काय, मुंबई नेव्हर्स म्हणजे काय, एक प्रकारचं पर्सॉनिफिकेशन केलेलं त्या ठिकाणी, म्हणजे मानवीकरण केलंय. दुसरं वाक्य बघा, द माइंड विस्पर, वारा कुजबुजला. वारा कधी कुजबुजतो का, पण एखादी दाखवायचं आपल्याला काहीतरी, तर पर्सॉनिफिकेशन म्हणतात. नेक्स्ट बघा, द सन स्माइल ऍट अस. सूर्य हसला म्हणजे आमच्यावर हसला. सूर्य कधी हसतो का आपल्यावर? तो त्याचं काम करत असतो. पण आपल्याला काहीतरी दाखवायचे, वाक्यांमध्ये आपल्याला मांडायचे असेल ना, शब्द जो मांडतो ना, तर ते फिगर ऑफ स्पीच वापरलं ना, तर त्याचा उच्चार, त्याचं जे मांडणी ते अजून सुंदर होऊन जाते. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की जितकं तुम्ही लँग्वेजला सुंदर पद्धतीने करणार, जसं लग्नामध्ये नवरी सुंदर दिसते है ना, नवरदेव हँडसम दिसतो, आणि जी पब्लिक असते ते कॉमन असते, पण त्याच्यामध्ये फक्त लग्नामध्ये नवरदेव आणि नवरीच असतात. जसं आता कोणाच्या घरी गेल्यावर भाजीपाला छान रचलेला असतो किंवा फलफ्रूट छान रचलेला असतो. बघा, द क्लॉक स्टेअर ऍट मी. द क्लॉक स्टेअर ऍट मी म्हणजे काय, जे घडी आहे तो माझ्याकडे एकटक बघत आहे. घडी तुमच्याकडे एकटक कधी बघते का? बिलकुल नाही बघत. पण तरी सुद्धा तुम्ही ते वाक्याचा वापर करता, काय त्याला एक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करतात, अलंकार देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा असतं पर्सॉनिफिकेशन. म्हणजे का, नॉन लिव्हिंग जी वस्तू असते जेव्हा ती माणसासारखे वागते, जेव्हा माणसासारखं कार्य करतं, तेव्हा त्याला म्हणतात पर्सॉनिफिकेशन. मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक, हा फिगर ऑफ स्पीच नक्की समजला असेल. बघा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप डीप मध्ये महत्वाची फिगर ऑफ स्पीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण नेक्स्ट बघू. फिगर ऑफ स्पीच बघा, हायपरबोल. हायपरबोल म्हणजे काय, अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजे काय, जे काम तुम्ही जास्त सांगता. जसं आता फॉर एक्झाम्पल, अरे मी तुला 1000दा सांगितलं, आता मग सांगा कोणी 1000दा सांगतं का? जास्त जास्त 5दा या 10 वेळेस बोलेल. पण आपण तरी म्हणतो मी तुला 1000दा सांगितलं. समजा एखाद्या ऑफिसमध्ये काम असेल आणि तो म्हणतो यार मला 1000 कामं आहेत, पण कामं किती असतील, त्याला 4 किंवा 5 असतात, त्याला म्हणतात हायपरबोल म्हणतात. म्हणजे काय, एका वस्तूपेक्षा जास्त सांगणे, प्रमाणापेक्षा जास्त सांगणे, दॅट इज कॉल्ड हायपरबोल. जसं आता बघा, आय टोल्ड यू 1000 टाइम्स म्हणजे काय, मी तुला 1000दा सांगितलं. दुसरं वाक्य बघा, आय एम डाईंग ऑफ हंगर. बघा, आय एम डाईंग ऑफ हंगर म्हणजे काय, मी भुकेने मरत आहे. मला सांगा, तुम्ही त्यावेळेस भुकेने कधी मरतात तर तुम्ही सांगता मी मरत आहे भुकेने. तिसरं वाक्य बघा, शी वेटेड फॉर एजेस. फॉर एजेस म्हणजे ती युगन युग वाट बघते. आणि मला सांगा, तिचं आयुष्य तेवढं आहे का ना, ती जगणार की एवढी? मी 50-100 वर्ष जगेल ती, पण म्हणते की मी युगन युग मी वाट पाहिली आहे ना. पुढचं बघा, ही क्राईड अ रिव्हर ऑफ टीयर्स. क्राईड म्हणजे रडले, की त्याच्या डोळ्यात नदींचं अश्रू, त्याच्या तो नदींचे अश्रू वाहत होता. मला सांगा, नदी किती मोठी, ते किती, मला सांगा तुम्ही किती बी 100 वर्ष राहिले तरी ती नदी भरणार नाहीये. पण आपलं काहीतरी हायपरबोल दाखवायचं असतं ना. लहान याला म्हणतात हायपरबोल. म्हणजे काय, प्रमाणापेक्षा जास्त सांगणे. जी गोष्ट तुम्ही कमी करता त्याला जास्त चढून ओढून सांगणे, तर ते हायपरबोल असतं. आपण नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच बघू. आता बघा पुढचं फिगर ऑफ स्पीच बघा, अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजे काय, अनुप्रास. अनुप्रास म्हणजे एक साऊंड, जो साऊंड असेल कॉन्सोनंटचा तो डबल येणे. म्हणजे पहिला जो साऊंड असेल तो परत येणे. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हिंदीमध्ये बघा नेहमी ऐकलं असेल, चंदुकी चाचाने चांदुकी चाचे, असं काहीतरी बघा, चटणी चटाई. जो च आलाय ना, च त्याला म्हणतात अलिट्रेशन. म्हणजे काय, जो कॉन्सोनंट असेल साऊंड तो परत असेल त्याला म्हणतात अलिट्रेशन. आता बघा, आणि हा बोर्डामध्ये सर्वात जास्त, 10वीच्या बोर्डामध्ये सर्वात जास्त हेच विचारलं जातं. ओके, जसं एक मी तुम्हाला बोललो ना, मेटाफोर, अलिट्रेशन आणि रिपिटिशन हे सर्वात जास्त विचारलं जातं. तर बघा इथं बघा, शी सेल्स, सी सेल्स. बघा इथे काय आलं, साऊंड एस, येस, येस, येस आलाय का नाही, दॅट इज कॉन्सोनंट. परत साऊंड आलाय, त्याला म्हणणं अलिट्रेशन. दुसरं बघा, बिग ब्लॅक बग बीट अ बियर. बघा काय आलंय, बी 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 म्हणजे बब आलाय ना, त्याला म्हणतात अलिट्रेशन. तिसरं वाक्य बघा, पीटर पायपर पिक्ड पेपर्स. पी पी
पी पी साऊंड काय आलाय, कॉन्सोनंटचा साऊंड आलाय, त्याला म्हणतात अलिट्रेशन. आणि लास्ट वाक्य बघा, कूल काम कलेक्टेड माइंड. बघा इथे काय सी 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 म्हणजे काय, जो साऊंड, जो कॉन्सोनंट साऊंड असेल ना, जो रिपीट येतो तेव्हा तो अलिट्रेशन असतो. मला वाटतं तुम्हाला समजलं. आणि हा 10वीच्या बोर्डामध्ये सर्वात जास्त हे विचारलं जातं. आता नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच बघू. स्पीच काय रिपिटिशन आहे, हे पण एक्झामला सर्वात जास्त विचारलं जातं. रिपिटिशनचा वरून तुम्हाला समजून गेलं असेल की याचा अर्थ काय होणार आहे, की एक शब्द परत येणे. जसं 10वीला एक पोएम आहे, ओ कॅप्टन माय कॅप्टन, हा जो शब्द, ही जे लाईन येते परत परत आली, जर एखादी शब्द या एखादी लाईन परत परत येते त्याला रिपिटिशन म्हणतात. जसं आता बघा इथं दिलंय, अलोन 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 ही सॅट. कोणते शब्द रिपीट झाले, अलोन अलोन अलोन, हा शब्द रिपीट झाले तेव्हाच त्याला रिपिटिशन म्हणतात. पुढचं बघा, नेव्हर नेव्हर गिव्ह अप. कोणता शब्द रिपीट झालाय, नेव्हर नेव्हर, हा शब्द रिपीट झालाय किंवा वाक्य बी रिपीट होऊ शकतं, त्याला म्हणतात रिपिटिशन. आणि पुढचं बघा, आय वॉन्ट जस्टिस जस्टिस जस्टिस. कोणता शब्द रिपीट झालाय, जस्टिस रिपीट झालाय, त्यालाच म्हणतात रिपिटिशन. म्हणजे काय, एक शब्द किंवा एखादी वाक्य रिपीट होत असेल तर त्याला रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच म्हणायचे. तर मला वाटतं तुम्हाला समजलं. आता आपण नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत. बघा आपण पुढचं फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत. बघा पुढचं आता दोन बघणार आपण, दोन बघा, एक आहे ऑक्सिमोरॉन आहे आणि एक अँटिथेसिस आहे. ऑक्सिमोरॉनचा अर्थ होतो विरोधाभास आणि याचा बी अर्थ होतो विरोधार्थक म्हणतात. आता विरोधार्थ दोघांमध्ये डिफरंट काय बघा, हा शब्दांचा असेल, शब्दांमध्ये त्याचा विचार असेल, आणि हा विचारांमध्ये, बघा परत एकदा सांगतो, हा शब्दांमागे म्हणजे दोन शब्द लपलेले असते आणि याच्यामध्ये विचारांची विरोध असेल. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता बघा इथे काय स्वीट पेन आलाय बघा. स्वीट म्हणजे गोड आणि पेन म्हणजे काय, वेदना. आता मला सांगा, वेदना कधी गोड असतात का, पण त्याला एक विरोधाभास ऑक्सिजनच म्हणतात, ऑक्सिमोरॉन म्हणतात. जसं किंवा ओपन पण आहे आणि सिक्रेट पण आहे. म्हणजे काय, काही लोकांसाठी समजा आता विराट कोहलीने एक स्पीच दिलं होतं, त्याने एक वाक्य वापरलं होतं, ओपन सिक्रेट. म्हणजे काय, सर्वांना माहित होतं त्याचे जे राहणार आहे की हा 2020 नंतर रिटायरमेंट घेणार आहे, पण काही लोकांसाठी ते काय सिक्रेट होतं, त्याला म्हणतात ऑक्सिमोरॉन. म्हणजे फक्त शब्दांचा खेळ असतो. आणि लास्ट बघा, लिव्हिंग डेट होतं, जिंदा लास, असं म्हणतो ना, मी जिंदा लास हूं, तेच असतं ऑक्सिमोरॉन. आणि अँटिथेसिस म्हणजे काय, विचार मानणे. जसं आता बघा, स्पीच इज अ सिल्वर, सायलेन्स इज अ गोल्डन. म्हणजे काय, एक अपोजिट वर्ड दिलेला असतो ना. स्पीच इज अ सिल्वर, स्पीच काय एक सिल्वर आहे, आणि तुम्ही जेवढं शांत राहणार ते काय असतं, गोल्डन असतं. नेक्स्ट बघा, मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. प्रपोजेस डिस्पोजेस असं अपोजिट वर्ड आलंय. म्हणजे काय, माणूस प्लॅन करतो आणि देव ठरवतो. आपण किती प्रयत्न करा, आपण पूर्ण प्रयत्न केला की मला हे काम करायचं आहे, पण ते सक्सेस हो की नाही हो हे कोण ठरवणार आहे, गॉड करणार आहे. आणि शेवटचं बघा, टू ए ह्युमन टू फॉरगिव्ह डिवान. चूक ही मानवी आहे आणि माफ करणे हे काय, दिव्य आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, हे शब्दांमध्ये आणि हा विचारांमध्ये असेल. तुम्हाला वाटतं एवढं फिगर ऑफ स्पीच तुम्हाला समजलंय. आपण पुढचं बघू. फिगर ऑफ स्पीच भरपूर आहेत. ओके, तुम्ही सांगणार की तुम्ही दुसरा पार्ट पण द्या, तर मी डेफिनेटली दुसरा पार्ट सुद्धा घेईल. थोड्यामध्ये सर्वात जास्त जे महत्वाचे असतात ना, मी ते महत्वाचे तुम्हाला लिहून दिलंय. ओके, तर लास्ट बघा, आयरनी. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल काय, विरोधात्मक विनोद. म्हणजे आपण जे विचार करतो ते त्याचं रिअल अलगच असतं. जसं आता मला सांगा, अग्निशमक दल काय काम करतं, आग बुझवण्याचं. आणि समजा त्यांच्याच केंद्राला आग लागून जाते है ना. समजा मी टीचर आहे, ओके, माझं काम आहे शिकवणं, होमवर्क बनवणं, ओके, आणि मी स्वतः होमवर्क विसरून जातो, याला म्हणतात काय, आयरनी म्हणतात. जसं डॉक्टर आहे, दातांचा डॉक्टर आहे, ओके, तो दाताचा डॉक्टर क्लिअर करतो, लोकांचे दात ठीक करतो आणि त्याचे दात खराब होऊन जातात. किंवा एखादी पायलट आहे हवेमध्ये, तो एरोप्लेन वरतो पण तो हाईटला घाबरतो, दॅट इज कॉल्ड आयरनी. जसं आता बघा वाक्य बघा, फायर स्टेशन कॉट फायर. म्हणजे काय, अग्निशमक म्हणजे केंद्र असेल त्याला जाग लागून गेले. दुसरं वाक्य बघा, द पोलिसमॅन वॉज रॉब. पोलिसच लुटला गेला. म्हणजे पोलिसचं काम काय, लोकांना वाचवणं. बिचारा तो लुटला जातो, त्याला म्हणतात आयरनी म्हणतात. द टीचर फॉरगॉट होमवर्क. शिक्षकच काय झाला, होमवर्क विसरून गेला. शिक्षकच जर कधी होमवर्क विसरला तर मग काय होईल ना, मग त्यालाच म्हणतात आयरनी म्हणतात. आणि लास्ट बघा, अ पायलट वॉज अफ्रेड ऑफ हाईट्स. मला सांगा, पायलटचं काम काय असतं, एरोप्लेन फ्लाय करायचं म्हणजे उडवण्याचं काम असतं. तो जर हाईटला घाबरेल तर मग तो एरोप्लेन कसं काय उडवेल, त्यालाच म्हणतात आयरनी म्हणतात. एक प्रकारची कॉमेडी आपण त्याला म्हणू शकतोय. तर मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्हाला जर याचा दुसरा पार्ट पाहिजे असेल तर मी दुसरा पार्ट सुद्धा बनवेल, पूर्ण डिटेल मग फिगर ऑफ स्पीच तिचं पार्ट बनवून टाकेल की फिगर ऑफ स्पीचचा वापर कसा होतो. कारण भरपूर आहेत. पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच आहे, जसं अँटी क्लायमॅक्स आहे, पॅराडॉक्स आहे. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
आणि जे नवीन असतील त्यांनी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.